श्री नक्कीच. स्वामी समर्थ. श्री तर स्वामी समर्थ ताई. ताई आज तुम्ही जो अनुभव टाकलेला होता, तो एक्सलंट आहे. हो, म्हणजे हो, त्या ताईंचा कॅन्सरनं कसा हे हो. झाला आणि सगळं स्वामी बघतायत वगैरे. अगदी, अगदी. हो. खूप आणि काय-काय जे अनुभव येतात आणि हां, ताई आणि दुसरी गोष्ट हं. मी एक सर्व म्हणजे ताई कसं आहे माहिती आहे, हां. आता काय-काय सेवेकरांना हं. अनुभव येतात किंवा म्हणजे हं. काय-काय यांना सेवेकरांना म्हणजे चमत्कारिक अनुभव वगैरे येतात ना. हो, हो, पण हो. त्यामध्ये काय होतं ताई, जिथं चमत्कार असतो तिथं नमस्कार असतो. हां, अगदी, पण अगदी. पण तरी सुद्धा मी सेवेकरांना विनंती करते, की ठीक आहे सर, आपल्याला चमत्कार आयुष्यामध्ये घडले. पण हां. त्याच्यामध्ये काय होतं ताई, आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडत नाही. हो, हो, हो. त्यामुळे प्रॅक्टिकल वेनं त्याचा विचार सेवेकरांनी सगळ्यांनी कसं होतं, नाहीतर हं. हे बुवाबाजी असते ना लोकं, हो, 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 हे हो. सगळं काय-काय वेळा हातचलाकी पण असते. हो, हो, हो. त्यामुळे मग सगळ्यांनी आपण जरा प्रॅक्टिकल वेनं विचार करून मग मग काय कुठल्याही गोष्टीवर आपण हे केलं पाहिजे, विश्वास ठेवला अगदी, पाहिजे. अगदी. खरंय, खरंय. आणि मी आयुष्यामध्ये ताई हां. आत्तापर्यंत झिरोपासून ते लाखो रुपयापर्यंत कमवते. हे बरोबर. याच्यामध्ये मी मी प्रॅक्टिकल वेनं विचार केला. हं, म्हणूनच पोहोचू शकले. तर हं. हां, मी सेवेकरांना मी आता ही जी गोष्ट आहे, मी कुठेही त्याची वाच्यता केली नव्हती. तर ताईंनी हे केलं आणि स्वामी समर्थांना स्मरून आज मी देतीये. हां, मी हां. सांगते सगळ्यांना आणि यातनं तुम्हाला काय बोध वगैरे हे केला, तर हं. त्यातनं मी समजेल की मला सर्वात पहिला मी तर ही जी गोष्ट आहे, ही माझ्या माझ्या पती संदर्भात आहे. श्री प्रल्हाद संतराम हां, पाटील. हां. तर ते ही जो आहे बी-एससी 2 डिग्री आहेत त्या बी-एससी आणि बायोमेडिकल इंजिनिअर. एक ओह! म्हणजे इतके हुशार आहेत ते, की ती बायोमेडिकल मध्ये ते खूप जिनियस आहेत ताई. अरे वाह! आणि हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर हं, ताई ज्यावेळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हं. इंडस्ट्रीचा पण एक्सपिरियन्स आहे खूप. हां, हां, ही झाली त्यांची एक बाजू. हां. आणि दुसरी बाजू ताई कशी आहे, दुसरी बाजू त्यांची मी ॲज वाईफ म्हणून मी पण स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे दोघंही हां, आम्ही. आणि हं, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची एक गोष्ट आहे, हां. की ते स्वतःचं म्हणणं कधी खरं केल्याशिवाय सुटत नाहीत. अच्छा. हां. आणि दुसरी गोष्ट डिसिजन घेताना ते कधीही मला विचारत नाहीत. हे तर सगळ्यात मोठी चूक असते पुरुषाची. ताई तर मग ते पुढं तुम्हाला त्या सेवेकरांना मी पुढची जी स्टोरी सांगणार आहे ताई, हां, ती खूपच इंटरेस्टिंग आणि खरोखर घडलेली आहे. हां, हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हां, तिसरी गोष्ट म्हणजे ते माझे पती नाही किंवा माझ्या सासरकडचे असू दे, त्यांचा काय त्याच्याशी संबंध नाही आहे. तर हां, त्यांचा एक गोष्ट आहे, की त्यांनी दुसऱ्याचे जे पैसे घेतात, हां. ते कधी वापस करत नाहीये. सासरचे. हां, म्हणजे माझे पती. अच्छा, अच्छा. एखाद्याचे पैसे घेतले, की ते लक्षात वापस नसतील राहत करत नाहीत. त्यांच्या. हां, हां, हां. हां, म्हणजे तो पैसा त्यांनी कमवलेला असेल, तर ते वापस करणार नाही. ते पैसे हं. मागे असेल, तर ते म्हणतील, "घे अचानक 10 नाही 15 घे." हां, हां, जादा. मग या 3 गोष्टी ज्या आहेत ते हां, ॲज त्यांची पत्नी म्हणून मी हां. सगळ्या बरं याच्यामुळं काय, हं. याच्यामुळं मी जे भोगलेलं आहे आतापर्यंत कुठंच वाच्यता केली नव्हती. हो, हो. तर हे मी आज तुम्हाला तरी थोडंसं हा व्हिडिओ आहे मोठा होईल. हां, ठीक आहे, ठीक आहे. हां, हां. कारण कसं आहे खरोखर मी सांगते मला स्वामींनी कसं परमेश्वरानं वाचवलं. हां, 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 हां. हे आहे. तर हं. ताई ज्यावेळी माझे पती हां, 2000 हां. हॅलो? काम करत होते बायोमेडिकल कंपनीमध्ये हां, हां, आणि त्या हां. कंपनीचं नाव ओमरान होतं. अच्छा. आता ते तुम्ही बघितलं असेल ते ते ब्लड प्रेशर मॉनिटर्स किंवा
हा, बाकीचे हे हे तुमचे हा. मेडिकल इक्विपमेंट्स असतात ना, पॅरामीटर मेजर करणारी, हो हो हो. आणि त्या संबंध ऑल इंडियाचे ते प्रोडक्शन मॅनेजर होते. अरे आणि बापरे. हा, आणि ती जॅपनीज कंपनी आहे, आणि यांना काय झालं, जॅपनीज कंपनी आहे, हा. आणि ती जॅपनीज कंपनी यांना 3 वेळा त्याच्यानंतर संबंध, म्हणजे हम्म, ते त्यांचा कसा पसारा असतो, प्रोडक्शन मुंबईला असतं त्यांचं, हा 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 आणि प्रत्येक सेल करण्यासाठी हा प्रत्येक जिल्ह्याला मोठा डीलर असतो. हा. नंतर सब डीलर असतो, म्हणजे असं असं त्यांचं अच्छा, रॅकेट बरोबर. असतं ते. हा आणि मग हा ते ऑर्डर्स घेऊन येतात, हा आणि त्या ऑर्डर्स नुसार हे कंपनीतनं काय डिस्पॅच मटेरियल किंवा इक्विपमेंट असतात ते हा देत असतात त्या म्हणजे ते कसं जातं, हा सब डीलर कडून डीलर कडे, डीलर कडून मग हम्म, कंपनी पाठवत असते. हा असं ती चेन असते. तर बरोबर. ते यांना त्या काळामध्ये हे यांना काय होतं, की बरं, हा. 3 वेळा जपानला जायचा चान्स आलेला होता. अरे वा. आणि तर मग नाही, मी त्यांना त्यावेळी आमचं लग्न झालं, मी नवीन नवरी होते, हा. मला काही दुनियादारीची खूप माहिती नव्हती माहिती ताई नव्हती. अगदी अगदी. वगैरे. तर मग त्यावेळेला ताई काय झालेलं, की हा मग आमचं असंच 2-3 वर्ष झालं गेली काय, हा आणि हे माझे पती काय नोकरी करत होते, हा. आणि मी पण नोकरी करत होते ताई. बरोबर. मग हम्म. अचानक त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये एक भुंगा शिरला, अच्छा. की त्या काळामध्ये 35 ते 40 वर्षाचे हा साधारण, की मला आता एवढा अनुभव आलेला आहे, हा हा. तर मी बिझनेस करणार. अगो बाई. बरं, मग ते चांगली नोकरी सोडून हा मग त्यांनी काय केलं, मी बिझनेस करणार आहे, हट्ट धरूनच बसले. बरं ताई, नुसतं सेवेकरांना मी सांगू इच्छिते, की नुसतं हे अनुभव असून चालत नाही. इच्छाशक्ती, तुम्हाला पैशाचं भांडवल पण पाहिजे ना. ते तर फार आणि मोठी गोष्ट आहे. आणि महत्वाचं आहे. त्यावेळी काय झालं, मी 11-11 महिन्याच्या बेसिसवर होते ना. हा हा त्यावेळी हा. मला वरून कमी करण्यात आलेलं होतं, अय्या. आणि मी नोकरीला नव्हते ना. हा त्यामुळे मग ऐनवेळी काय झालं ताई, हा. यांनी तर मला त्यांनी सांगितलं, की मी बिझनेस करणार आहे म्हणून. हम्म तर ठीक आहे म्हटलं, की बिझनेस करणार आहे, तर तुम्हाला भांडवल कुठलं? हम्म. तर मग त्यावेळी मी त्यांना विचारलं, की तुम्हाला किती गरज आहे भांडवलाची? हा तर हा ते म्हणाले, त्या काळामध्ये म्हणजे साधारण 99 ते 2000च्या दरम्यान 1 लाख, 1.5 लाख रुपयाचे भांडवल आहे. हा हा. मग ते त्यांनी सांगितलं, की 1-1.5 लाख रुपये. मग मी माझ्या वडिलांना काय म्हटलं, की असं-असं काही झालं तर आपल्या पॅरेंट्सला आपण सांगतो ना. बरोबर. हो त्यावेळी ताई आम्हाला पूर्ण पगार 7,000 8,000 असायचे. हो. म्हणजे बरोबर. त्यावेळी खूप 1.25 लाख रुपये भांडवल वगैरे. बापरे. तर मग त्या काळामध्ये तर माझ्या हं. भावांच्या मुलांचं हा हे एफ-डी ठेवलेली होती मोठे झाल्यावर. हा हा. ती सगळी तोडून माझ्या वडिलांनी त्यांना भांडवल दिलं. बाई ग. तर हे केलेलं, आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं, की हा असं-असं मी हे परत करीन हा म्हणून. त्यावेळी साधारण 1 लाख रुपये होतं ते. हा हा. आणि यांनी भांडवल लिहून दिलं, की असं-असं स्टॅम्प पेपरवर मी परत करीन म्हणून. अगो बाई. आणि हं. त्याच्यानंतर ताई यांनी काय केलं, 3 पार्टनर. तर काय होतं ताई, तर हा यांना बायोमेडिकल म्हणजे कसं होतं, यांना अनुभव कसा होता, तर माझा स्वतःचा गाळा होता बदलापूरला. अच्छा. हा मग त्या गाळ्यामध्ये 250 स्क्वेअर फीटचा, हा आणि पुढे 36 फूट जागा होती. तर हा त्या गाळ्यामध्ये आम्ही स्वतः स्मॉल युनिट सुरू केलं. हा. म्हणजे काय होतं मी तुम्हाला सांगते, ते ऑपरेशन थिएटर वगैरे असतात ना, हो 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 त्याच्यामध्ये एअर प्युरिफाय ते बंद असतं ना, हो मग ते हो. एअर प्युरिफाय करण्यासाठी हा फिल्टर्स वापरतात. हा तर हा ते हा फिल्टर्स कसे असतात, त्याला साधारण युनिट असतं, साधारण 1 किलोचं वगैरे चौकोनी. आपण एअर कंडिशनिंग बसवतो तसं युनिट असतं. हा हा त्यामध्ये तर अल्ट्रासोनिक हे असतात, ट्यूब्स असतात, हा आणि त्या एअर घेतात आतमध्ये, हा आणि ते फिल्टरेशन करून ते सगळं बाहेर सोडतात वगैरे.
हां, हां, मग हां. त्याचे वेगवेगळ्या रेटिंगचे आम्ही फिल्टर्स बनवत होतो ते. अच्छा, अच्छा. आणि हां. ताई मागे तिथं खाली बनवत होतो आम्ही. हां, हां. आणि आमचे जे होते, मी स्वयंपाक करायचे त्यावेळी मी काही नवीन नवरीच होते ताई. बरोबर. हं. साधारण 27, 28, 29-30 वर्षाचे होते ताई. हां, 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 हां. आणि मग 30 वर्षाचे होते आणि त्यावेळी मला ते म्हणायचे, तर आमच्या खाली गाळ्यामध्ये काय हं. पीसीबीज असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला माहीत असतं, की हो, हो. पीसीबी असतात. त्याच्यामध्ये कंपोनंट माउंट करतात. हो, मग हो. त्याच्यावरून कवरिंग घालतात आणि मग टेस्टिंग करतात. हां, असं हां. आमच्याकडे 3-4 लोकं कामाला होती. हां, हां. आणि मग घरच्या प्रमाणे मी सगळं करत होते त्यांचं. हां, हां. ज्यावेळी आणि फिल्टर्स आमचे तयार झाले, की ते हां. हे यायचे डिस्पॅचवाले हां. आणि कुरिअरवाले यायचे आणि ते ऑल ओव्हर इंडिया ते डिस्पॅच करायचे. ओह! म्हणजे साधारणतः आमचं चांगलं चाललेलं होतं. मी हां, हां. प्रोडक्शन म्हणायचे आणि पती मागे मार्केटिंग वगैरे बघायचं. हो, हो, तर हो. असं चांगलं चाललेलं असं हां. काही-काही वेळा नशीब असेल माझं, हं. माझं नशीब असेल किंवा काही ताई मला हां. माहीत नाही. हां. आणि काय झालं तर एक दिवस त्याच्या आधी एक 2-3 महिने सेनगुप्ता म्हणून त्यांचा मित्र होता बायोमेडिकल मधला. अच्छा, अच्छा. तो हां. आमच्या घरी जेवायला सांगलीला आलेला. हं, हं, तर हं. तो, त्याची बायको, हं. 2 मुलं आलेली होती. हां. आणि मग माझ्या वडिलांनी ते बघितलं, तर आम्ही त्यांच्यासाठी नॉन-व्हेज वगैरे केलेलं होतं. तो हं. सेनगुप्ता म्हणजे बंगालीच होता. हो, हो. पण ते बोलताना मग आता माझ्या वडिलांना महाराष्ट्रातलं सगळे माहिती झालं. ते हां. मला म्हणाले, की "हा तुझा मिस्टर, तुझ्या पतीचा मित्र आहे. हा याची वागणूक चांगली नाही आहे." आणि हां. हां, आणि हा ना लोकांना खड्ड्यात घालणारा दिसतो मला. अरे बापरे! आणि हं. त्यावेळी मी सिरियसली काय घेतलं नाही ताई. त्यावेळी वय कुठं असतं आपलं ताई. बरोबर, बरोबर. आणि त्यावेळी मग काय झालं ताई, हं. आणि मग त्यांनी हे केलं. मग हं. आम्ही नंतर इंडस्ट्री वगैरे त्या काळामध्ये सुरू केलं. हां, हां. साधारण ज्यावेळी युनिट्स ज्यावेळी आमच्या ऑर्डर्स असायच्या हां, हां. आणि त्यावेळी आम्ही रात्र-रात्र ते पूर्ण करायचं आणि त्यांचं जेवणाचं वगैरे मी स्वयंपाक करायची वगैरे. हां, माझ्या हां. घरच्यासारखंच ते सगळं होतं. बरोबर. आणि त्याच्या कसं होतं ताई, हां. आमच्याकडे जीवन नावाचा एक नेपाळी होता. आता ते अच्छा. कसं आहे, ते सगळं वजं असतं ना, आपल्या स्मॉल युनिट मधलं वजं असतं, पीसीबी असतात किंवा हो, त्याचे हो, हो, हो. कंपोनंट. ते हे करण्यासाठी दणकट मनुष्य पाहिजे. हां, तर हां. त्या दणकट मनुष्य म्हणजे जीवन नेपाळी होता. तर अच्छा. त्याला नेपाळी साधारण 35 ते 40 वर्षाचा होता. तर हां. त्या नेपाळाला माझ्या मिस्टरांनी सांगितलं, की तुला नोकरी चांगली लावतो आणि त्याला हां. आपल्याकडे घेऊन आले. अगं बाई! आणि मग तो सगळं ते आणायचे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे. हां, तो नेपाळी लोकं खूप हे असतात हो, काम हां, करतात व्यवस्थित आणि खूप जीव लावतात. आणि दुसरी गोष्ट काय, हां. हा जो होता तो एकदम प्रामाणिक होता, हां, 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 नेपाळी. हां. म्हणजे अच्छा. असं काय हे नव्हतं. तर हां, ताई त्यानंतर मी म्हणजे पूर्ण म्हणजे स्मॉल युनिटला हां, मी वरती दुसऱ्या मजल्यावर आम्ही राहायचे. 1 बीएचके म्हणजे साधारण 690 स्क्वेअर फीटचा हां. फ्लॅट होता आणि खाली आमचं युनिट होतं. अच्छा. आणि मग ते असं करता ताई काय झालं, हां. 2001 एक साल उजाडलं. हां, हां. आणि मग ताई त्यावेळी काय होतं, की हं. साधारण म्हणजे महिन्याला आमचं 5 लाखापर्यंत उलाढाल होती. हां, हां. आणि मग ती उलाढाल आली, की पती माझे ते चेक वगैरे मला द्यायचे आणि मी ते हं. त्यावेळी लाखो किमतीचे आम्ही चेक साइन करायचे वगैरे. हां, हां, हां. आणि ताई त्याच्यानंतर काय झालंय, की हां. मला नंतर मी गुंगत गेले आणि ताई मी ब्लाइंडली म्हणजे खूप आंधळे सर्व सेवेकऱ्यांना मी विनंती करते, की तुम्ही आयुष्यामध्ये सावध व्हा. हां. बायकांना स्पेशली मी विनंती करते, की आपला नवरा कुठं काय करतोय, कुठं जातोय, पैसे कशात गुंतवतोय, हे सगळं माहिती पाहिजे. हो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हो, आणि हो. दुसरी म्हणजे नवऱ्याचा पासबुक अकाउंट सुद्धा माहीत पाहिजे. अगदी बरोबर आहे. हां. आणि ताई त्यावेळी आणि त्याच्या आधी काय झालं,
हा तर सेनगुप्ता तर माझ्या मिस्टरांनी तर त्यानंतर आम्ही हा याला राहत होतो टिळक नगरला. हा तर त्याच्या वेळी माझ्या पतीनं सांगितलं की असं असं ते सेनगुप्ताची जी बायको आहे हा ती सेनगुप्ताची बायको आहे. तिच्या घरी कोणी नाहीये. 2 मुलं आहेत. तर ते आपल्याकडं 2 दिवस हा कुठेतरी बाहेर जाणार आहे. आपल्याकडं 2 दिवस ठेवून घेऊया. अच्छा हा ठीक आहे म्हटलं आपल्याकडे नातेवाईक आहे आपल्या इंडस्ट्रीज मधल्या पार्टनरचे ठेवून हा घेऊया हा म्हटलं. मग तिला माझ्याकडं ठेवून घेतले ताई. हा तिला तिचं नाव बेला होतं हा आणि त्याच्यानंतर तिला आवडलं. तिला भाकरी पिठलं खूप आवडायचं म्हणून मी अच्छा तिला घेतलं. मग हम्म. तिला बदलापूरला माझ्याकडं राहायला आलेली ती. हा हा आणि मग तिला मग सगळं बदलापूर वगैरे दाखवलं वगैरे. हा ती खुश झाली आणि जाताना मी तिला साडी घेतली. हा 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 आणि ताई त्याच्यानंतर मला असं कळलं, हा त्याच्यानंतर ती जी आता यांचं काय असतात, हे लोकं जे असतात ना, एकमेकांशी संबंध येतात ना, हो की हो हो बाबा अ, हे असतात पार्टनर्स असतात किंवा हा डीलर वगैरे. हा हा तर ही बेला एका गुजराती डीलरची बायको होती. अय्या आणि तिचा जो नवरा होता तो साधारण बांद्रा का कुर्ला एरियामध्ये त्याचं शॉप होतं हा हा आणि हा तो यांचा डीलर होता आणि तो जरा पायानं वाकडा होता. हा हा तर त्यामुळं ती बेलाच मग हा जो सेनगुप्ता होता हा बायल्या टाईप मध्ये होता. अगो तर बाई त्यानं त्या बेल्यालाच म्हणजे बेला त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली. अगो आणि बाई मग पहिल्यांदा त्याला एक मुलगा होता. हा तर मग तिनं स्पष्ट नवऱ्याला सांगितलं की मी तुझ्या बरोबर राहणार नाही. मी या सेनगुप्ता बरोबर आता जाणार आहे म्हणून. अय्या मग एवढी ते हिंमत त्यानं हिंमतच झाली ती. आणि नंतर तिनं त्याला सोडलं. त्या जरा पाय वाकडा होता म्हणून हा त्याला हा सोडलं आणि याच्या बरोबर ती राहायला लागली. हा लग्न केलं का माहित नाही आणि हा त्यांना दुसरा मुलगी का मुलगा काहीतरी झाला हा या याच्या बरोबर हम्म तुमचं सेनगुप्तापासून. हा आम्हाला ओळख करून देताना माझी बायकोच म्हणून करून द्यायचा. अय्या हा सेनगुप्त होता. हा. त्याचे वडील डॉक्टर होते. अच्छा त्याचे वट सगळ्या बॉम्बे मध्ये होते. हा हा काहीतरी डीन पोस्टवर वगैरे होते ते. हा हा पण आणि त्याच्यानंतर ताई असं आलं की मला हा मग ताई मी यामध्ये गुंतायला लागले. अय्या तर 3-4 असे 2 वर्ष गेली हा आणि साधारण 2002 साल उजाडलं. हा हा आणि नंतर मला हे कळायला लागलं की अचानक माझ्या नवऱ्यानं सांगितलं की "हे बघ हे तू आता मॅनेज कर. मी हा दुसऱ्या पुण्याला एक कंपनी आहे. हा ती कंपनी आम्ही पार्टनरशिप मध्ये त्याच्यामध्ये आम्ही बघतोय. म्हणजे हा काय होईल मला नॅशनल लेवलवर जायचंय." अच्छा हा ठीक आहे म्हटलं. मग त्यामध्ये 3 पार्टनर्स होते. एक सेनगुप्ता, दुसरा माझे मिस्टर आणि तिसरा हा काहीतरी हे होता तो उत्तर प्रदेशचा होता. अच्छा त्याचं नाव वर्मा शर्मा काहीतरी आपण ठरवूया. हा आणि मग ठीक आहे त्यांनी हे सांगितलं हा आणि ताई म्हणजे हे व्हायला लागलं म्हणजे मला माहित नव्हतं. मी पैसे त्याला या माझ्या छोट्या युनिट मधून जे होतील ते मी चेक त्यांना देत होते. हा 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 आणि नंतर काही दिवसानं काय झालं, दिवाळीला मी ब्लाइंडली होते. मला काहीच माहित नव्हतं. माझ्या हा नवऱ्यावर माझा खूप विश्वास होता. हा हा आणि नंतर त्यांनी औरंगाबादला युनिट काढलं ते म्हणजे काहीतरी ते करत होते. हा हा नंतर एक 6 महिन्यानं ताई हा मला सगळी माझ्या याच्यातली लोकं भेटायला आणि 6 महिन्यामध्ये तर हा. औरंगाबादच्या वर्तमानपत्रामध्ये यांच्या संदर्भात यायला लागलं. मी म्हटलं अय्या माझ्या नवऱ्याने एवढं काय कर्तृत्व केलंय की त्याचं सुगंध औरंगाबादच्या याच्यामध्ये यायला लागलं. अरे 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 आणि ताई यांचं काय होतं माहित आहे? यांचा डाव काय होता माहित आहे? हा ते डॉक्टर लोक असतात ना, हा हा तर त्यांचे हे काळ्याचं पांढरं करायचं. ओ हे त्यांचे काळे पैसे असतात ना,
हा. हे पॅथॉलॉजिकल लोक हे पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज घालायचे हा. आणि मग 2-3 महिने ते चालवायची लॅबोरेटरी दाखवायची अच्छा. आणि नंतर ती बंद करून टाकायची लॅबोरेटरी. अगो म्हणजे बाई. काळाचं घर झालं ना. हो 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 मग हो. असं काय मला समजेना की काय झालेलं आहे. हा. तर मग ती सगळे मागे जे स्मॉल युनिट मधली लोक होती हम्म. ती सगळी मला रडत यायला लागली माझ्याकडं की का? एक दिवस माझ्याकडं भेटायला आली ती सगळे हा. आणि लगेच मला ते सांगायला तयार होईना. हा. तर त्यांनी मला सांगितलं रडत रडत की मैडम पाटिल साहब ने हमें 3-4 महीने का मुझे ये नहीं दिया, पेमेंट नहीं दिया, हम घर कैसे चलाएंगे ना. हो बरोबर. हा. बर ताई एका साईडला एक गोष्ट त्यावेळी मला पण जॉब नव्हता. हा. सेवेकरांना मी सांगते की इथून तुम्ही लक्ष देऊन ऐका की हा. माझ्याकडेही जॉब नव्हता त्यावेळी हा. आणि ताई एक दिवस ते मला सगळी लोक मला गाठभेट घ्यायला आले काय आई गो. आणि त्यांनी सांगितलं ताई मला सांगितलं की मॅडम आम्हाला पाटील साहेबांनी 3-4 महिने झालं पेमेंट दिलं नाही आम्ही काय करणार आता आमचं घर तरी कसं चालायचं बरोबर आहे. असं सांगितलं. हं. मग मला त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या बघितल्यावर मला हे विश्वासच बसेना की माझा नवरा असं काही करू शकतो म्हणून. आई गो. आणि असं झाल्यावर मला हेच मी 2 दिवस रडत होते हा. आणि बरं नंतर मी दुसरी बाजू माझ्या नवऱ्याला विचारलं बाबा तू असं काय केलं तुला काय कमी होतं पैशाचं बरोबर आहे. हो. हाव एवढी नको आहे त्याची. हा. तर मग ते म्हणाले नाही नाही त्यांना पैसे हवे होते म्हणून त्यांनी परस्पर मशीन्स आहे ते विकायला सुरुवात केली. आणि म्हटलं अय्या. तू त्यांना मशीन्स विकायला सुरुवात केली म्हणजे काय की हा. तू त्यांना व्यवस्थित पेमेंट देत नव्हतास हा. म्हणून त्यांनी ते विकायला सुरुवात केली. मग चांगली आलेली आणि त्याच्यानंतर काय केलं त्यानं हं. काय करत होता तो माझे जे स्मॉल युनिट मधले पैसे होते ते बरं त्या सेनगुप्ता हं. तिवारी सॉरी त्याचं नाव वर्मा नाही तिवारी आणि माझा नवरा असे तिन्ही डायरेक्टर म्हणून होते. हं. त्या हं. कंपनीमध्ये तो गुंतत होता. हा. आणि मग असं काय दिलं तो सेनगुप्ता होता तो इतका हे माझ्याकडे शब्द नाही. हा. त्याला ऑलरेडी 2 अटॅक येऊन गेलेले होते. अय्या. तर हो आणि त्यानं ताई हे हा. केलं की माझ्या बायकोचं ऑपरेशन करायचंय, माझी मुलगी आजारी आहे, मला हे करायचंय असं म्हणून हा. नुसतं सही करून चेक घ्यायचा माझ्या नवऱ्याकडून. अगो बाई. आता माझा नवऱ्याच्या डोक्यावर भूत सवार झालेलं इंडस्ट्रीचं. तो चेक करून हे करून द्यायचा त्यांना लिहून वगैरे डायरेक्टर कंपनीचा ना हो हो. आणि असं करून द्यायचं ताई. हा. आणि असं करत करत ताई शेवटी काय झालं माहितीये हा. सगळं जे डॉक्टरांचे पैसे अडकलेले होते हा. 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 त्यांनी यांच्यावर केस केल्या. अय्या. मग ते केस केल्यावर सगळ्या वर्तमानपत्रातून माझ्या नवऱ्याला हा. डायरेक्टर हा. म्हणून अडकला गेला अरे. आणि त्याला लॉकअप मध्ये औरंगाबादला ठेवलं. आता बरं, मी कशी त्यावेळी येऊन जाते ना. आता तुम्हाला माहित आहे ताई हा. की गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये हा. नवऱ्याला जर हे असेल तर तुमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल करायचा नसतो. बरोबर. आहे ना ही अट आहे. हो हो. मग त्यामुळं मग त्यावेळी त्याच्यानंतर ताई कसं झालं त्यावेळी मी सर्व्हिस मध्ये नव्हते. हा. हा. पण 2003 ला हा. मला माझे वडील म्हणाले हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा. यातनं बाहेर पडायचं असेल तर तू पहिल्यांदा बरं लेक्चरशिप जॉईन कर. हा. 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 आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ताई मी मुंबई सोडली आणि 2003 ला मला हा. मालवणला पोस्टिंग मिळालं. अच्छा. हा. हा. मग यातनं सगळं सोडून मी मालवणला जॉईन झाले. हा. 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 आणि ताई तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला माहित आहे गव्हर्नमेंट मध्ये पहिला रूल काय आहे माहित आहे हा. की तुमच्यावर कुठला गुन्हा वगैरे दाखल नाही. अगदी अगदी. आणि याच्या बरोबर. बाबतीमध्ये तर औरंगाबादला सगळे पत्र यायला लागले आणि लॉकअप मध्ये होता हा. आई गो. हा आणि याच्या बरोबर एक जाधव म्हणून मित्र होता.
हं, हं, हं. तर ते होता म्हणजे काय थोडक्यात काय हा बळीचा बकरा माझ्या नवऱ्याची चूक असेल किंवा नसेल मला माहित नाही ते अजूनपर्यंत मला कळलं नाही. पण हां. या तिवारी आणि सेनगुप्ता यांनी बळीचा बकरा त्याला बनवला. केलं. अगदी बरोबर आहे. हां आणि मग ताई मग घरच्या लोकांना माझे वडील म्हणाले, "हे काय माझ्या डोक्याला माझे वडील तर डोक्याला हात लावून बसले. हे म्हटलं, "काय इंजिनिअर कुठला? बरोबर. ते आणि हे असं काय याच्यामध्ये त्यानं असं कर्म केलं ताई." आई गं! म्हणजे मला आणि माहीत ताई कसं आहे, हां. त्यांना सोडायला जामीन म्हणून माझे नंदेचे मिस्टर वगैरे राहिले ना, हां, हां, मग हां. ते पण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आणि माझी चूक नसताना मला कळत नसताना ना माझे नंदोई वगैरे सगळे नणंद वगैरे माझ्यापासून दूर झाले. अगो बाई! बघा. हां, ते म्हणाले की "तुझे नशीब आहे, तू काही कर" म्हणून. अरे, 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 अरे! हो, असं मला कळत नव्हतं ताई, मी हां, काय करू म्हणून आणि हां, त्याच्यामध्ये जीवन माझ्याकडं एक दिवस आला आणि हां, तो काय म्हणाला, की ताई मला म्हणाला, "मॅडम, हां. मी साहब के पास वो तिवारी है ना बहुत बदमाश है। आई गं! मैं हमें पैसा चाहिए था साहब ने बोला कि तू उत्तर प्रदेश जा उधर तेरे को 2 लाख रुपए मिलेंगे. हां, तर हां, तो बिचारा हे तिवारीकडे 2 वेळा गेला हां. घेऊन त्याला एक पैसा दिवसभर बसून घेतला पण तिवारीनं त्याला एक पैसा दिला नाही. मग त्या बापरे! डोळ्यात पाणी आणून त्या दिवशी तो हमसी हमसी माझ्याकडे रडला ताई. अगो आणि बाई! मुझे नहीं लगता था कि साहब ऐसे मुझे करेंगे. बाई असं गं! मिळून ताई माझ्याकडं हे केलं त्यानं. आपल्याला अ, वाईट वाटतं अशा वेळेला ना. मग ताई मला काही कळेना ना, की असं आहे. मग त्याच्यानंतर तो गेला ना, त्यानंतर मला तो दिसला नाही ताई. आई कधी गं! आम्ही ट्रेस केल्याचा प्रयत्न आणि हां. त्याच्यानंतर मग ताई माझ्या माहेरचे सुद्धा मला सासरे नाहीये. हो. मग आता हा प्रल्हाद औरंगाबादला लॉकअपमध्ये. बापरे! मग मी नुसतं किती एकटी अंगावर काय काटा येतो करणार? या शब्दाने सुद्धा. आणि ताई मग अशा वेळी मला माझं डोकंच काम करत नव्हतं. हां, मग त्यावेळी मग मोठ्या दीरानी वगैरे काहीतरी केलं हां. वाटतं. त्याला मोठे दीर गेले, धाकटा दीर त्याला त्याला हे केलं. कंपनीवर होतं ना शेवटी. बरोबर. हां, आणि मग त्यांच्या चौकशी वगैरे चालू होत्या पुढं हे. पुढं हां, 3-4 वर्ष लांबलं सगळं प्रकरण. हां, हां, आणि ताई ते मला काहीच माहित नव्हतं या संदर्भात. मी ते हां. तर प्रल्हादला म्हटलं, की "बाबा तू काय कर्म असं असं काय कर्म केलंस, की म्हटलं तू सगळी लोकं माझ्याकडे रडत येतायत म्हणून." आई गं! हां, आणि त्या काळामध्ये याचं बिहेवियर कसं होतं ताई, हां, याचं म्हणजे खूप त्याच्यामध्ये अहंकार होता. हां. तो असं मला नोकरीला असं हे करायचं, टाकून द्यायचा कपडे हे धुव म्हणून. त्यावेळी बघा. मला काही माहित नव्हतं याचा अहंकार होते. हो, आणि हो. मला माझ्याकडे दोष द्यायचा, की बाबा तू हिला आई-वडिलांनी काहीच हे सांगितलं नाही, शिकवलं नाही वगैरे सगळं. हां, हां. आणि हे त्यावेळी मला असंच असतं कळत नाही. सुरुवातीला. आणि मग त्यावेळी आमची भांडणं व्हायची. मग आम्ही म्हणायचो, की मग बेटर वे माझे वडील म्हणाले, "असं हे करू नका, तुम्ही डिव्होर्स घ्या" म्हणाले. "असं भांडणं करत बसू नका उगीच." हो, हो. आम्हाला शेवटी कळलं नाही हो ताई काय, की कुठं चुकतंय वगैरे. मग वडिलांनी मला सांगितलं. मग डोंबिवलीला राहणारे लोकं आले. ते म्हणाले, "मॅडम सगळं सोडा आता इंडस्ट्री-बिंडस्ट्री. हां, आता तुम्ही ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जॉइन व्हा." हां, त्यावेळी 2-2 वर्षाचं होतं ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. मग मला हां, पोस्टिंग मिळालं मालवणला. हां. आणि ताई त्याच्यानंतर माझ्या काहीतरी या सगळ्या गोष्टीला माझी कल्पना 10-12 लाख रुपये खर्च आला. त्याला हे करायचा वगैरे. बाई गं! मग हे सगळं मग ते हे आई-वडिलांनाच सगळे वाटतं. माझी कल्पना आहे. याच्या आईनं वगैरे त्याला प्रॉपर्टी लिहून दिलेली होती माझ्या नवऱ्याला गावची वगैरे. हां, हां, तर हां. ती त्यानं माझी कल्पना आहे दीराकडून पैसे घेतलेले होते त्यावेळी. हां, हां. आणि ते माझी कल्पना आहे त्यानं प्रॉपर्टी वगैरे लिहून दिली असेल किंवा काहीतरी केलं असेल. हां, हां. आणि ताई दुसरी गोष्ट लोकांना मी सांगू इच्छिते, की त्याच्यानंतर माझं माझं मिळालं करियर, की बाबा लेक्चररशिपमध्ये. हो, हो. त्याच्यानंतर मालवणला हा लवकर त्यावेळी यायचा नाही.
हां. मग त्यावेळी मी आता शेवटी वडील म्हणाले, "हे बघ, हां. त्यांची इच्छा होती की लग्न टिकवावं म्हणून. हो, किती तुला" प्रत्येकाला हां, मग वैयक्तिक ते इच्छा असते. याच्यामध्ये होते. तर मग हां, शेवटी त्याला मी म्हटलं, "ये तू हे याला मालवणला ये." तर हां, हे सगळं झाल्यावर सुटल्यावर हां. तो हं. 6 महिन्यानं मालवणला आला ताई. आता बापरे! सांगून काय उपयोग नव्हते ना, या हो, सगळ्या गोष्टी आणि अ, बरोबर. ग कंप त्यानं आम्हाला सांगितलं, की कंपनीवर त्या केसेस होत्या. मी हं. म्हटलं, "चांगलं करियर तू सोडून ते काय तुला बरं तू आमच्या दोघांची रास अशी मिथून आहे ना." हां, मग ते हां, ज्योती भास्कर साळगावकरांनी आम्हाला सांगितलेलं होतं, हां. की तुमच्या दोघं जे कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, बाकी सगळीकडे आपटी खाल म्हणून. अच्छा. मग हे यानं माझ्या बाबतीमध्ये हां, न विचारता सगळ्या गोष्टी केल्या ना कंपनीमध्ये आणि बरोबर. आपटी खाल्ली. आणि हां. ताई अजूनपर्यंत सुद्धा तो म्हणतो, की आम्ही बरं या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे याला कोणी जॉब द्यायला तयार नाहीये. बरोबर. आणि दुसरी आता तो म्हणतोय माझे पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज वगैरे आहे. मग हं. या पुढं 2003 नंतर मी 20-22 वर्ष मी माझ्या नोकरीमध्येच हे झाले पोस्टिंग माझी मग हां, मिरजला हां. झाली, नंतर रत्नागिरीला गेले, नंतर हं. मी परमनंट झाले. नंतर मला पैसे म्हणजे पेन्शन येत गेली. म्हणजे माझा जो हं. मार्ग होता तो प्रामाणिक. प्रामाणिक. हो, बरोबर आहे. मग मी लक्षच दिलं नाही, की प्रल्हाद काय करतोय हां, आणि हां. सबंध जबाबदारी संसाराची काही माझ्यावर घेतली मी. बापरे! तुला काय करायचं असेल ते कर बाबा. हां, आणि मीनवाईल काय झालं ताई, हां, त्यांच्या लॉकअपमध्ये असताना याचा मित्र एक होता, हां, एक जाधव म्हणून. हां. तर तो खूप बायोमेडिकल मधले जिनियस होता ताई. अच्छा. तर हां. या लोकांना कसं आहे, माझा नवरा त्यातला म्हणजे असं हे नाहीये, प्यायचं वगैरे व्यसन नाहीये. हां, तर हां. हा जाधव वगैरे या लोकांच्या हातामध्ये हां. बायोमेडिकल फील्डमध्ये पैसा खूप खेळायला लागला. अच्छा. मग हां, या लोकांना हा जाधव होता ना, हां. हे बाया तिथल्या कुणाच्या तरी बाईशी लफडं केलं त्यानं. अरे, अरे, अरे! आणि मग ते बायकोला कळलं. त्याची बायको तो इचलकरंजीचा होता. हां. आणि मग ते कळल्यावर त्याला 2 मुलं होती हो ताई. अरे! आणि मग त्यामुळे तिनं लगेच हे घेतलं, की मी आता तुझ्या सोबत राहणार नाही. तू कुठेही जा म्हणून. आई मग गं! त्याच्यानंतर मग त्याला आणि त्याचा एक मुलगा होता तो विकलांग होता. हां, मग या हां. टेन्शनमुळे त्याला प्यायची सवय लागली. अच्छा. आणि तो या मार्गाला लागला तर आता सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते बघा तुम्ही, हं. की तिवारी होता. हां. त्याने सगळ्यांचे पैसे हे केलेले होते, खाल्लेले. त्याला बरोबर. नंतर मला समजलं, की हां. त्याला हे पच झालेला म्हणजे काय म्हणतात आपण खाली जिथून हे होतं ना, काय हं. म्हणतात त्याला? त्याला मागच्या साइडला त्याला हे होतं, पस झालेलं आहे. आई 3 गं! ते 4 ऑपरेशन झाली. अरे तरी तो ते हे करताच येईना. त्याला म्हणजे अय्या! टॉयलेट करणंही अवघड झालेलं होतं. न बसता अच्छा! येईना, उठता येईना. त्याला बापरे! टॉयलेटच्या ठिकाणीच त्याला ते पस झालं. अय्या! कितीतरी ऑपरेशन केली त्याला हे होईना, बसता येईना, उठता येईना. हां, हां. दुसरी गोष्ट हा सेनगुप्ता होता. हां. हा कधी कुठं पैसे घेऊन सगळे अबस्कॉन्डिंग झाला. अय्या! त्यानंतर तो कुठे मेला, काय झाला ते काय कळलंच नाही मला. बापरे! ते आणि त्याच्यानंतर मला समजलं, की ती जी बेला नावाची त्याची बाई हो, होती, हो. माझ्याकडे जे 2-3 हं. वेळा राहायला आलेली होती. हां, हां. तिनं पुण्याला 3 बीएचके फ्लॅट घेतला आज. अच्छा. म्हणजे सगळा पैसा या लोकांचा तिनं बळकावला ना. बघा. तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला असा प्रकार झाला ना. बापरे! आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जाधव होता ना, हं. जाधव हां. ज्याला हे मी आता सांगितलं त्यांचा माझ्या मिस्टरांचा अनुयायी. हो, हो, हो. आता परवा त्याची डेथ झाली. अय्या! तर त्याला बघणारं कोणीच नव्हतं. बायकोही नव्हती. मुलगाही म्हणजे त्याचे नातेवाईकही नव्हते. मग माझ्या नवऱ्यानं मला माहीत नव्हतं. हां. भावाकडून उसने घेऊन त्यानं ₹1,50,000 दिले त्याला. अरे, अरे! अरे म्हटलं, तसं सांगितलं असतं मी दिले नसते का म्हटलं.
बरोबर बरं. आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्या नवऱ्यानं माझ्या हां, बिल्डिंग मधल्या लोकांचे एक उदाहरण सांगते. हां, आमचे 4थ्या मजल्यावर एक पाटील आर.डी. पाटील म्हणून होते. हां, हां, त्याची आणि माझ्या ज्यावेळी मी मालवणला होते त्यावेळी माझ्या नवऱ्याची घसट होती. हां, 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 मग त्यावेळी काहीतरी मग असं तुम्हाला माहित आहे की मी हं. एच.डी.एफ.सी.चं कर्ज काढलेलं माझा फ्लॅट घ्यायला. अच्छा. हां, हां, तर हां, मग तिथं साधारण ही 2006-7ची गोष्ट आहे. हां. तर मी त्यांना विचारलं की आता आपण मालवणवरून पैसा ज्यादा घेऊन जात नाही ना. बरोबर. हो. तर ₹5,000 मी त्यांना म्हटलं, "काका, तुम्ही हं. मला ₹5,000 द्या. मी तुम्हाला मालवणला गेल्यावर टाकते." हां, हां, एच-डी-एफ-सीचे हे भरायचे होते हप्ते. हां, हां, ते म्हणाले, "नाही, हां, मी देणार नाही." असं आहे बघा रे. तर तू हां, कशावरून गॅरंटी कशावर? अहो म्हटलं, "मी देते." तर त्यांनी हां. मला एक चेक आणून दाखवला. कोरा म्हणजे लिहिलेला, साइन केलेला हां. चेक 10,000चा. अच्छा. हां. माझ्या नवऱ्यानं त्यांना दिलेला होता. आणि बापरे! तो आयुष्यात वटलाच नाही. अय्या! आणि मग ते त्याच्यातून झाल्यावर केस मग होऊ शकते ना अशी वडला नाही की? ताई आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना हळू-हळू एकदा 5,000 मला म्हटलं, "तुमचं अकाउंट द्या मला." हां. असं मी करून त्यांच्या नावावर 10,000 ₹25,000 त्यानं त्यांच्याकडून घेतलेले 10,000 दिले. मी 15,000 त्यांना टाकले परत. मी आई! म्हटलं कुणाचंही हे घेऊ नये ना, शिवाशाप घेऊ नये. बरोबर. मग असं मी त्यांना टाकले. त्यांना इतका आनंद झाला ताई. ते अय्या! मला म्हणायला बोलले, की "तुझं भलं करो देव." बघा. ते आता मागच्या वर्षी एक्सपायर झाले. तर हां. 88 वयाला. आणि अय्या! ताई हे झाल्यावर हां, मग माझ्या वडिलांचेही ₹1,00,000 ते घेतलेले होते ना. हां. मग ते माझे वडील बोलून दाखवायचे, "तुझ्या नवऱ्यानं शेवटी पैसा घेतलेला प्रूफ होता ना." बरोबर. हो. मग माझा नवरा काय म्हणायचा, की "तुझ्या वडिलांना मी हे केलेलं आहे, मदत केलेली." हार्टच्या वेळी स्वभाव खूप चांगला आहे हो. ते नुसतं स्वभाव चांगला असून चालत नाही ना ताई. चालत नाही. खरंय. मग ते काळजी वगैरे घेतली. पण मला माहीत होतं आयुष्यामध्ये माझा नवरा त्यांना कधी देणार नाही. हां, हां, पण हां. दरवेळी गेलं की माझे वडील ते ऐकवायचे मला, "तुझ्या नवऱ्यानं माझे ₹1,00,000 घेतलेत." आई गं! मग शेवटी मी त्यांना सांगितलं, "बाबा, मी तुमचे वापस करते." आणि मी हं. माझी कल्पना आहे, एक तुमच्या चॅनलवर मी एक अनुभव शेअर केलाय, की माझ्या हातातल्या हो, हे हो. बिलवर हे करून तोडून बरोबर. ₹2.5 लाख मी वडिलांचे दिले. हां. तर ते नवीन करून आणलेले बिलवर होते ताई. तो मी ₹2.5 लाख ला विकले गाडगिळांकडे. आणि ₹1,00,000 ₹1.5 लाख मी हं. फिरण्यासाठी घेतलेले आणि ₹1,00,000 माझ्या नवऱ्यानं घेतले. असं मिळून माझ्या वडिलांना मी 2.5 लाखाचा चेक दिला ताई. बापरे! त्यावेळी मला म्हणजे मला शांत झोप लागली ताई. हो, आपल्याला त्याशिवाय झोपच नाही लागणार. ते नाही कोणी आता असो. तरी सुद्धा मी त्याला म्हणते, आताही मला माहित नाही. त्याचे पैसे तो काय करतो काहीही मला माहित नाही ताई. मी मी म्हणते माझ्या संसाराला तुझा पैसा नकोच आहे. मी इतकं कमवतेय की तू येऊन राहा माझ्याकडे. आणि बरोबर. ताई आता काय झालेलं आहे, काय-काय गोष्टींमध्ये आता त्याला हे झालेलं आहे. मग तो हे केलेलं आहे म्हणजे काय आहे त्याचं काय झालं, चौकशी चालू आहे काय मला काही माहीत नाही. मी आई. त्याच्यावर जे माझ्या गोष्टीमध्ये आहे, हं. त्याकडे लक्ष देत नाहीये. बरोबर. फायनान्शियली मी फक्त काय करते, फायनान्शियली आमच्या दोघांना लागतंय ते बघते मी. बरोबर. आणि मी खूप आता हे राहते म्हणजे सतर्क राहते. हां, सतर्कच राहायचं आणि पैसा सोडायचा नाही ताई. आपल्या हां. कष्टाचा हां. एक आणि लक्षात ताई ठेवा, दुसरी आपल्या गोष्ट कष्टाचा म्हणजे पैसा हां. आपला असतो. आणि 2000 ताई 2003 3ला मी लागले ना ताई. तर हां, हां, मला हां. पेन्शन पण म्हणजे माझं जर पुढं मागं काय झालं तर माझ्या नवऱ्याला नेहमी पेन्शन आहे. अरे पण बापरे! हां, मग ते मी म्हटलं ते आता स्वामी समर्थांकडेच माझं हे सगळं आहे. मग बरोबर. आता सगळ्या गोष्टी हळू-हळू माझी उन्नती होत गेली. म्हणजे परमेश्वर
एका साईडनं केलं की दुसऱ्या साईडनं उन्नती करतो. करतो. अगदी मग बरोबर आहे. त्यावरून हे केल्यावर ऑटोमॅटिकली सगळ्या नंदा आल्या. हां. सगळं हे आले, नातेवाईक विचारायला लागले. ते असं हे म्हणतात ना, केलं. "असतील शेतात तर जमतील भुतं." हां, मग तसं झालं आणि ताई आणि हं. या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या स्वामी त्यावेळी मी ताई दत्तात्रयांचं करायचे ना. हां, 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 हां. मग त्याच्यानंतर मी स्वामींच्या माझं ऑपरेशन झाली. हां, त्यावेळी मग 2009ला हां. त्यानंतर मी स्वामी सेवेमध्ये आले. अच्छा. मग ते कधीतरी शेअर करीन. हो, तर हा हो. माझा आयुष्यातला आता मी डोक्याला ताप ज्यादा होईल कारण माझंही वय आता 57-58 आहे. हो, बरोबर डोक्याला आहे. ताप होईल मी असं काहीही करत नाही ताई. अगदी बरोबर आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे मी आता त्याला म्हणते, "तू कुठं जातोस जा. हां, हे काय करतोस कर." आणि हां. दुसरी गोष्ट मला स्वामींनी हे केलेलं आहे आणि बरोबर. सर्व सेवेकऱ्यांना मी हे सांगू इच्छिते की बायकांनो तुम्ही डोळे उघडे ठेवा. हां. परमेश्वरानं मला सेकंड चान्स दिला तसं सगळ्यांना देऊ शकत नाही परमेश्वर. अगदी. आणि मी त्यात शिकलेले होते. हो, तरी तेच सुद्धा ना. या सगळ्या गोष्टीला ब्लाइंडली मी नवऱ्यावर विश्वास ठेवला आणि मी रसातळाला इतके गेले, की शेवटी हप्ते भरण्यासाठी एच-डी-एफ-सीची माझ्या वडिलांनी हां. चेन घातलेली गळ्यातली, आई ती गं! मुंबईच्या जुना बाजार हे होता तिथं 5,000ला मी विकली. बाई गं! पुढचा महिना म्हणजे यातनं माझे दिवस मी काढलेले आहेत. आता हो. परत त्याला मी केली म्हणा यावेळी केली मी चेन त्याला एक 10-12 वर्षांनी परत. हां, पण हां. ते त्याच्यानंतर मी एवढ्या परिस्थितीमधून मी आज या परिस्थितीला म्हणजे परमेश्वरानं, स्वामी समर्थानं मला आणलं ना. खरंय. म्हणजे मग ह्या हे ताई तुम्हाला सांगते म्हणजे हे आपल्या भारत देशाची ही ट्रॅजेडीच आहे, की स्त्रियांना किती शिकलेली असो अथवा न शिकलेली, प्रत्येकीला काही ना काही रूपात सफर करावंच लागतं. आणि हो. ताई दुसरी गोष्ट मी हे केलेलं आहे. आता मला इतकं झालं तुला काय करायचं असेल ते कर मी म्हणते. काय तुला कुठं जायचं असेल यायचं असलं ये नाही तर जा. मला बरोबर. त्याच्याशी हे नाहीये. कारण अग त्याला आता काळजी न घेतल्यामुळे डायबिटीज झालेला आहे. हं. मणक्याचं नंतर मी कधीतरी तुम्हाला सांगेन ते. माझी कल्पना आहे त्याच्या मणक्याचं ऑपरेशन झालं ते अनुभव शेअर केलेला आहे. केलेलं आहे तुम्ही. हो, हो, हो. हां, तर मग सगळ्या गोष्टीतनं पार पाडलेले आहे. मग हां. अजूनही तो आता अर्थात त्याचा त्याचा इगो त्याच्याबरोबर. मला त्याच्या बरोबर. माझे स्वामी, मी आणि माझा जॉब. खरंय. अगदी. माझं कसं आहे ताई, माझा मार्ग जो आहे, हां. तो सत्याचा आहे. दिवसभर मी कष्ट करते आणि मगच आणि त्यानं मला झोप चांगली लागते ताई. अगदी, अगदी. आणि या तसं मार्गामध्ये जर त्याची इच्छा नसेल, तर मी कंपल्सन करू शकत नाही त्याला. हो. मी कुणालाच काही शेवटी ज्याचं कंपल्शन करू त्याचं कर्म त्याला नेतं. ज्याचं त्याचं कर्म. मग त्यामुळे ताई सेवेकरांना आज मी करू का नको आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा हा अनुभव आणि मला त्याच्यानंतर मग ताई देवानं मला सेकंड चान्स दिला. मग हां, हां. देव याच्यामध्ये मी रमले. नंतर मी माझी कल्पना गोपीचे-बिपीचे सगळे अनुभव शेअर केलेत की तुमच्याबरोबर. हो. मग सगळे शेअर केले. हां आणि आता तरी मला इतकं छान वाटतं, की माझ्याबरोबर माझे परमेश्वर आहे आणि अगदी, आता तर अगदी. मला गुरुमाऊली मिळाली ना, बरोबर. मग त्यामुळे मला कशाची भीती नाही आता ताई. खरंय. मी शेअर करते हां ताई. ताई तुम्हाला कसा वाटला माझा अनुभव? खूप सुंदर ताई. म्हणजे प्रत्येक स्त्रीने यातनं शिकण्यासारखं आहे, की कितीही नवरा गोड बोलला, काही झालं, तरी प्रत्येक स्त्रीने जागरूक राहावं आणि आपल्या मुलाबाळांसाठी, स्वतःच्या म्हातारपणासाठी त्याचा उपयोग होतोच होतो. पण त्याच नवऱ्याला पण उपयोग होतो आपला. ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी त्याचे सगळे माझे कर्तव्य मी करतीये. पण हो. आता काही गोष्टी मी ठेवल्यात माझ्यासमोर. अगदी बरोबर. त्यामुळे मग मला शांत झोप लागते ताई. बरोबर आहे. आणि ही खूप स्वामींचीच छान कृपा ताई. आहे. मी हे शेअर करते हां. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई.